नमस्कार रसिक श्रोते हो, मी रोहिणी निलेश निले. सध्या तुम्हाला माहिती आहे मी प्रेमकविता ऐकवण्याच्या मूडमध्ये आहे. वारे पण तसेच वाहत आहे आणि त्याच अनुषंगाने काल मी तुम्हाला माझी एक प्रेमकविता ऐकवली होती आणि आज ऐकवत आहे तुम्हाला मी माझी दुसरी स्वरचित प्रेमकविता. काल तुम्हाला कविता आवडली, छान भरभरून तुम्ही मला दाद दिलीत. आजची पण कविता तुम्हाला निश्चितच आवडेल यात शंका नाही. सादर करते आहे आजची कविता, दुसरी प्रेमकविता, ज्याचं शीर्षक आहे वेडेपणा. काल घना बोललेला होता कवितेमध्ये. आता तो संवाद तसाच आहे. घना आणि राधेचा तो संवाद आहे आणि ते दोघं नेमके कसे आहेत हे सांगण्याचा या कवितेतून प्रयत्न केलेला आहे. ती कायम गुलाबी चंचल अन हा कायम शुभ्र शांत. ती कायम गुलाबी चंचल अन हा कायम शुभ्र शांत. विधात्याने कसा रचला हा दोघांचा हिरवा संग. ती कायम गुलाबी चंचल अन हा कायम शुभ्र शांत. हिला आपला खट्याळपणा हिचा अजून काही केलेला नाही. तो मात्र घना आपला एकदम शांत. पण विधात्याने कसा रचला हा दोघांचा हिरवा संग. तिला वाटतं, तिला खूप काही वाटतं. आता हे वाटण्याच्याच कितीतरी कविता तयार झाल्या. अजून एक कविता आहे, पाहू या कवितेत तिला काय वाटतं. तिला वाटतं कायम त्याने गुजगोष्टी कराव्या. तिला वाटतं कायम त्याने गुजगोष्टी कराव्या आणि गुलूगुलू बोलून हरेक क्षण मोरपिसी करावा. तिला वाटतं कायम त्याने गुजगोष्टी कराव्या अन गुलूगुलू बोलून हरेक क्षण मोरपिसी करावा. असं होतं का? वास्तविक जगण्यात असं होत नसतं, पण ते वाटतं ना, वाटायचं म्हणून ती मग कविता होते. तिला कायम वाटतं त्याने उराउरी भेटावे. खूप आठवण येते ना, म्हणून तिला वाटत असावं की तिला कायम वाटते की त्याने उराउरी भेटावे. शीर्ण झालेल्या तिच्या जीवाचे, शीर्ण झालेल्या तिच्या जीवाचे पटकन उमलून फूल व्हावे. शीर्ण झालेल्या तिच्या जीवाचे पटकन उमलून फूल व्हावे. एवढं सगळं तिला वाटतंय, पण तिला हेही माहीत आहे काय? तिला माहीत आहे की तिचा वेडेपणा त्याला अगदी मनातून आवडतो. सांगत नसलं तरी आवडतो. तिला माहीत आहे की तिचा वेडेपणा त्याला अगदी मनातून आवडतो. मग उगाच का त्याच्या निरंजन निरागस सुखाची तो ग्वाही देतो. तिला माहीत आहे की त्याला वाटतं ती त्याच्या कायम अवतीभोवती असावी. तिला माहीत आहे की त्याला वाटतं ती त्याच्या कायम अवतीभोवती असावी. सतत त्याला गोड त्रास देऊन हलकेच त्याची खोडी काढावी. खट्याळपणानं म्हणून. पण कधी त्याला ती सोपी वाटते. पण कधी कधी काय होतं, त्याला ना ती सोपी वाटते तर तिला तो मात्र कठीण वाटतो. थोडं सॅड विचार केल्यानंतर नाही का, किंवा सॅड नाही, डीप विचार केल्यानंतर हिचा आपला कायम खट्याळपणा आणि घनाचा आपला नेहमी खोल विचार कसं जुळेल? पाहू, जुळवू. पण कधी त्याला ती सोपी वाटते तर तिला तो कठीण. हे सोपं कठीण करता करता मात्र होतीये दोघातली घट्ट वीण. एकमेकात गुंतलेले मन आणि गुंतलेले हात आता काही सुटायचे नाही. एकमेकात गुंतलेले मन आणि गुंतलेले हात आता काही सुटायचे नाहीत. का? कारण तो माझा घना आणि मी त्याची राधा. तो माझा घना आणि मी त्याची राधा. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ कधीच पुसट व्हायची नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ कधीच पुसट व्हायची नाही. तर अशी होती रसिक श्रोते हो माझी ही आजची प्रेमकविता. तुम्हाला नक्कीच आवडली असेल यात शंका नाही.
आवडली असल्यास सांगायचं, कारण कौतुकाचे शब्द सगळ्यांनाच आवडतात आणि मग अजून उत्साह येतो की छान छान अशाच प्रेमकविता रचण्याचा. आणि हो, तुम्ही ला ते काय लाईक, शेअर, सबस्क्राईब असतं ना, चालतं केले तर. भेटूया अशाच पुन्हा एका गोड प्रेमकवितेसह. तोवर धन्यवाद.